नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, पुणे महानगरपालिकेमार्फत समाज विकास विभाग यांचे जाहीर प्रकटन आलेले आहे। जाहिरात आलेली आहे 2026-27 करिता। यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे दिव्यांग कल्याण विभागामार्फत। तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया मित्रांनो। एकूण 10 योजना यामध्ये दिव्यांग व्यक्तींना वार्षिक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। जवळपास 24,000 रुपये ते 42,000 रुपयापर्यंत वार्षिक अर्थसहाय्य दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे। तर त्या कशा पद्धतीने त्याचा लाभ घेता येणार आहे याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं शासकीय योजना या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पहिली योजना आहे दिव्यांग स्वयंरोजगारांसाठी अर्थसहाय्य 20,000 रुपये देण्यात येणार आहे। अपंग व्यक्तींना म्हणजे दिव्यांग व्यक्तींना अल्पकालीन व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी हा दुसऱ्या योजनेमार्फत 10,000 रुपये देण्यात येणार आहे। तिसरी योजना आहे अपंग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 10वी व इयत्ता 12वी नंतर तांत्रिक व एक वैद्यकीय इंजिनिअरिंग व्यवस्थापकीय संगणकीय किंवा इतर उच्च शिक्षणासाठी 20,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। चौथी योजना आहे अंध अपंग विकलांग मूकबधिर व्यक्तींना कृती अवयव घेण्यासाठी 30,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। पाचवी योजना आहे महानगरपालिका क्षेत्रातील मतिमंद व्यक्तींना सांभाळ करणाऱ्या महापालिका हद्दीत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था अथवा मतिमंद व्यक्तींच्या पालकास अर्थसहाय्य प्रति महिना 2,000 रुपये म्हणजे 24,000 रुपये देण्यात येणार आहे। त्या ठिकाणी मतिमंद या प्रकारच्या व्यक्तींमध्ये आजाराचे प्रमाण हे 10% ते 39% असल्यास दरमहा 2,000 रुपयाप्रमाणे वार्षिक रक्कम 24,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। सहावी योजना आहे दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी अर्थसहाय्य 30,000 रुपये देण्यात येणार आहे। सातवी योजना आहे दिव्यांग व्यक्तींना स्थापित केलेल्या कलापथकास वाद्य खरेदीसाठी 50,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। कलापथकामध्ये किमान 5 सदस्य असणे आवश्यक आहे। आठवी योजना आहे कुष्ठपीडित 100% अपंग व्यक्तीकरिता आहे। वार्षिक अर्थसहाय्य त्यांना 12,000 रुपये वार्षिक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। नववी योजना आहे दिव्यांग व्यवसाय गट सुरू करण्यासाठी म्हणजेच व्यवसाय ऊर्जेसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। त्यामध्ये 25,000 रुपयापर्यंतची अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। दिव्यांग बचत गटातील 5 सदस्यांनी एकत्र येऊन व्यवसाय गट स्थापन केलेला असेल तर या ठिकाणी अर्थसहाय्य मिळणार आहे। आणि 10वी योजना ही अतिशय महत्त्वाची आहे। दिव्यांग व्यक्तींना वार्षिक अर्थसहाय्य मिळणार आहे। पुणे मनपा हद्दीत राहणाऱ्या हद्दीतील कार्यात्मक क्रियात्मक 21 प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना दरमहा खालीलप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। त्यामध्ये 40% ते 60% दिव्यांग असल्यास दरमहा 2,500 रुपयाप्रमाणे वार्षिक रक्कम 30,000 रुपये देण्यात येणार आहे। 61% ते 80% दिव्यांग असलेल्या व्यक्तींना दरमहा 3,000 रुपयाप्रमाणे 36,000 रुपये वार्षिक रक्कम मिळणार आहे। 81% ते 100% दिव्यांगत्व असलेल्यांना दरमहा 3,500 प्रमाणे वार्षिक 42,000 रुपये मिळणार आहे। तसेच थॅलेसेमिया कुष्ठपीडित 10% ते 39% यांना दरमहा 2,000 रुपये प्रमाणे वार्षिक 24,000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे। अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेमार्फत दिव्यांगांसाठी वार्षिक अर्थसहाय्य योजना राबवण्यात येत आहे आणि त्यांची सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी वरील दिव्यांग योजनेमधील करता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर dbt.pmc.government.in या संकेतस्थळाला भेट द्या। या योजनेचा अर्ज करण्यासाठी 27 एप्रिल 2026 पासून सुरुवात झालेली आहे आणि 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। यासाठी तुम्हाला पात्रतेची एकच अट आहे की तुम्ही दिव्यांग म्हणून 40% पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि तुमची UDI कार्ड असणे त्यासाठी आवश्यक आहे। पुणे महानगरपालिकेत नोंद असणे गरजेचे आहे। तुमचे नाव पुणे महानगरपालिकेत दिव्यांग म्हणून नोंद असणे अतिशय गरजेचे आहे। त्यासाठी तुम्ही नोंदणी करणे गरजेचे आहे। पुणे महानगरपालिकेत दिव्यांग म्हणून तुमची नोंद असेल तर तुम्ही या सर्व योजनेचा लाभ घेऊ शकता। अशा पद्धतीने या योजनेसाठी तुम्हाला कोणत्या योजनेतून ज्या 10 योजना आहेत त्यातून लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही 10 योजनेचा लाभ घेऊ शकता, कारण की त्या ठिकाणी सर्व दिव्यांगासाठी सर्व योजना या
ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. मित्रांनो, जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लगेच ऑनलाईन अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहात. म्हणजेच तुम्हाला 3,500 प्रमाणे दरमहा वार्षिक 42,000 रुपये मिळणार आहे. तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे dbt.pmc.government.in या संकेतस्थळाला जाऊन भेट देऊ शकता. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या संकेतस्थळाला भेट द्या. अशा प्रकारे महत्त्वाचे अपडेट आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत